आज होती संक्रांत, पण माझ्या अजून तिळाचे लाडू सुद्धा झाले नव्हते, कारण तब्येत झाले खूप जास्त खराब. वर्षाचा सण तर खरं केलाच पाहिजे. मग मस्त असे रेडी झालो आणि निघालो मंदिरामध्ये ववसायला. खरं तर आज मकर संक्रांतीचा सण. बायका घरातील एवढं मोठं काम करून सुद्धा ना स्वतःसाठी वेळ काढतात. खरं तर हा सण सुद्धा ना नवऱ्यासाठीच बरं का. अखंड सौभाग्य लाभू दे म्हणूनच, कारण तो आहे म्हणूनच तिची खरी ओळख आहे. असं म्हणतात नवरा कसा का असे ना असणं महत्वाचं. चला असो. इथे बायकांच्या चेहऱ्यावर ना आज वेगळाच आनंद होता. आज प्रत्येकीने ना एकापेक्षा एक शृंगार केलेला होता, कारण आजच्या दिवशी एक आनंद ना वेगळाच वाटतो. आणि हो, तुम्हाला सुद्धा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरं का. लेट झालंय पण असू द्या. आणि हो, मोबाईल मधून तिळगुळ सुद्धा देता येत नाहीत, पण तुम्ही आमच्याशी कायम गोडच बोला बरं का. आता चिवताई माझ्यासोबत नव्हती, कारण तिचे पप्पा तिला घेऊन गेले होते आणि तिने मला आवरलेलं पण बघितलं नव्हतं, त्यामुळे भेटताच ना गायला पडली. तर संध्याकाळीच ना आपल्या घरामध्ये होतं बर्थडेचं सेलिब्रेशन. आज होता स्वामीचा बर्थडे, म्हणजे समर्थचा. खरं तर स्वामी ना आयुष्यात एक एक माणूस असं जोडत चालले ज्यांच्याशिवाय आपण राहू शकत नाही. त्यातलाच एक ना हा स्वामी. जेवढी चिमणीच्या पप्पांना मला चिमणी लाडकी आहे ना, तेवढाच हा स्वामी सुद्धा आहे. आणि ह्याच्या बर्थडे साठी आम्ही काय गिफ्ट दिले असेल तर स्वामींचं लॉकेट, कारण आम्हाला असं वाटतं जेवढे स्वामी चिमणीच्या पाठी आहेत ना, तेवढेच याच्या सुद्धा राहावे. खरं तर चिमणी पोटात असतानाच ठरवलं होतं, मुलगा झाला तर समर्थ आणि मुलगी झाली तर समर्था. स्वामींनी ना माझ्या दोन्ही इच्छा पूर्ण केल्या, कारण मला समर्थ सुद्धा भेटला आणि समर्था सुद्धा. बर्थडे तर खूप छान पार पडला, त्यासोबत गिफ्ट सुद्धा दादूला भेटले.